ओके सो गाईज या हे आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले आणि एकदम चिल वातावरण आहे इकडचं, थंड शांतता आहे. मूर्ती आहे, अजून कलरिंग बाकी आहे आणि बाकी पण मूर्त्या खूपशा असे छान छान आहेत. ओके नमस्कार, जय महाराष्ट्र रायडर्स. मी अजिंक्य पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माइल्स विथ एजे. सो करंटली आज आहे शुक्रवार आणि आपण चाललो आपल्या राईड म्हणा किंवा एखादा ब्लॉग म्हणा, कारण की जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, मी आलो गावाकडे आणि गावाकडे पाहायचं झालं तर खूपशे ठिकाणं आहेत तुळजापूर जवळ आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरण्यासारखे. पण या आठवड्यात पाऊस खूप होता त्यामुळे जास्त काय फिरणं झालं नाही. सो आज वातावरण क्लिअर दिसतंय. सो जातोय धाराशिवला. तिकडं 3 हिस्टॉरिकल ठिकाण निवडलेत, ज्याच्यामध्ये तिकडे सिनिक रूट्स पण आहेत आणि मस्तपैकी हिस्टॉरिकल गोष्टी पण पाहायला भेटतील. सो आज माझ्यासोबत असणार आहेत माझे 2 दोस्त आणि आपली बाईक वगैरे रेडी आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल, करंटली मी काय रायडिंग गिअर्स वगैरे घातलेले नाहीत आणि पाहायचं झालं तर बाईक वगैरे रेडी आहे आपली मस्तपैकी. फक्त हेल्मेट सोबत घेणार आहे आणि करूया आता आपल्या राईडची सुरुवात. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं जे पण फीडबॅक असेल मला कमेंटमध्ये कळवा. सो लेट्स गो. सो निघूया आता. लेट्स गो. ग्लव्स वगैरे घालतो. रायडिंग जॅकेट तर काय घेतलं नाही, उशीर झाला ऑलरेडी. मित्रांनी खूप उशीर केला. पॉवर बँक तर इथंच ठेवतो, बॅग वगैरे काही घेत नाही मी. तसं पाहायचं झालं तर ऑलरेडी खूप उशीर झालाय. तसं दुपारचं 12 वाजता आहेत, आभाळ पण आलंय आणि ऊन पण पडले. आता मला डाऊट आहे की पाऊस येईल की नाही. आणि आता मित्राच्या दुकानातून निघालोय. तर इथून पाहायचं झालं तर पकडून चला 30 किलोमीटरचा डिस्टन्स आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत. तर सध्या निघतोय गावामधून आणि आज गावामध्ये गर्दी जरा कमी दिसते. हे आपला मेन चौक, हे जुनं बस स्टँड तुळजापूरचं. आणि ह्या साईडला नवीन बस स्टँड आहे, लातूर रोड. आणि आता हे जे रोड आहे हे पूर्ण सरळ रोड धाराशिवला जातो. गावात आलं कसं आहे माहिती आहे का, डायरेक्ट तुळजापूरमध्ये आलं नाही, सरळ रोड आहे, सरळ गावाच्या बाहेर निघतो. असं मध्ये कॉम्प्लिकेटेड नाही. म्हणजे काय, तर तुम्ही गावामध्ये आला तुळजापूरला तर स्ट्रेट रोड आहे, डायरेक्ट तुळजापूर क्रॉस होतं. आणि सध्या आहोत आपण तुळजापूर ते लातूर बायपास. म्हणजे हे जे आहे डायरेक्ट घाटाच्या खाली जातो, हे धाराशिव रोड आणि हे लातूर बायपास. इकडून असं गेलं तर आमच्या शेताकडे जातं रस्ता आहे आणि हे सरळ धाराशिवला. गावाकडे असलं ना मस्तपैकी असं शेत वगैरे पाहायला भेटतात. आता ही पवनचक्क्या वगैरे तर सध्या रिसेंटली लावलेले आहेत, गेल्या 2 वर्षाखाली. मला नाही वाटत की अजून हे चालू झालं, नुसतंच टेम्पररी असं चालू ठेवल्यासारखे, अजून काम नाही करत असं डाऊट आहे. आभाळ तर आले, पाऊस येऊ नये, फक्त शिराळ वातावरण राहावं असं वाटतंय मला. काय माहित, पाऊस आला तर अवघड आहे, कारण की रेन लायनर वगैरे काही घातलेलं नाही. पाऊस आला तर गॅरंटीने एकतर थांबावं लागणार, नाही तर भिजावं लागणार. दिस इज आदित्य. भाईने आज हेल्मेट घातलं नाही, रिस्क वर चाललंय.
पोलीसवाल्याने अडवलं ना, मी तर थांबत नसतो, त्यालाच पकडा म्हणत असतो. तसं काय अडवत नाहीत मला वाटतंय धाराशिव जिल्ह्यामध्ये. आता कसं आम्ही कॉलेज वगैरे केले तर एवढं तर माहिती आहे की पोलीसवाले पकडत नाहीत, पण रेअरली पकडलं तर ठीक आहे, पण मोस्टली पकडतच नाहीत पोलीसवाले. ते कसं आहे, गावातल्या गावात फिरायल्यासारखं वातावरण आहे. भाई गाईज खरं सांगतो, आता चाललोय खरं, मीन्स लाईक आता रोडवरती चालतोय आणि लिटरली एवढं वारं सुटलंय ना ह्या साईडनं, पूर्ण असं हव्याचं प्रेशर यायलंय आणि बाईक ना या साईडला जायचं ट्राय करते असं, म्हणजे वाऱ्याचा एवढा दबाव आहे ना. आता कसं सांगू, हे मोकळं रान आहे ना पूर्ण, तिकडं ह्या साईडला सगळे डोंगर आहेत, त्या डोंगरातनं येणारं वारं पूर्ण रोडवरती येतं आणि ते रोडला आता गाडीला असं फोर्स करते ना, आणि आपली फेरिंगवाली बाईक असल्यामुळे ना ती वाऱ्याला रेजिस्ट करते, त्यामुळे जरा थोडंसं हलकं रेजिस्टन्स येईल गाडीला, पण ठीक आहे. आणि नॉर्मल स्पीडनं जाते. जर ह्याच ठिकाणी जर फुल स्पीडनं गाडी चालवली तर एकदम स्पीडमध्ये वाऱ्याला कट करत निघून जाईल, पण नॉर्मलनं जातो कारण की मस्तपैकी थंड थंड वारं सुटले, सिनिक रूट एन्जॉय करत जातो आपण. हे बघा भाई, काम भगवा झेंडा का फडकतोय, एक नंबर भाई, एक नंबर. सध्या आहोत आपण वडगाव मध्ये आणि ब्रिजच्या खाली वडगाव मध्ये रस्ता जातो. काय दिसतोय भाई झेंडा, एक नंबर दिसतोय. आणि ह्या साईडला बघा पूर्ण असं खोल खोल दऱ्या आहेत डोंगराच्या. मे बी तुम्हाला वाईड अँगलवर कॅमेरा असल्यामुळे दिसणार नाही, मे बी दिसल, पण ना वातावरण एवढं मस्त आहे ना, असं पूर्ण पटंगण आहे रिकामं, क्रिकेट खेळायला वगैरे मस्त जागा आहे. लहानपणी जायचो ना शाळेला, तेव्हा स्कूल बसमध्ये असताना तेव्हा पण अशीच होती पूर्ण जागा हे, आणि आता पण अशीच आहे. थोडेफार चेंजेस झालेत, म्हणजे थोडीशी डेव्हलपमेंट म्हणता येईल, आणि मोस्टली जागा तशाच आहेत. पण बरं वाटतं यार, असं इकडचे रस्ते एवढे रिकामे आहेत आणि साईडला लोकांची पूर्ण शेत आहेत नशे, तर ते बघून जरा प्रसन्न वाटतं आणि शांत पण वाटतं. आणि रोड पाहायचं झालं तर रोडवर पण तुम्हाला ट्रॅफिक नाही, काय नाही, थोड्या फारशा गाड्या दिसतील ना, कुठल्या हेवी लोडेड व्हेकल्स ना, कुठल्या जास्त फोर व्हीलर्स. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गाईज, आय डोंट नो आता हे झाडांमुळे दिसेल की नाही, पण लुक एट दिस, माझ्या राईट साईडला ना माझी शाळा आहे, विद्यामाता हायस्कूल. आय डोंट नो हे दिसणार नाही मे बी, पण हे शाळा, तिथं मी 9th आणि 10th कंप्लीट केली माझी. बघू नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेन, पण सध्या काही दिसत नाहीये तिथे. आता हे संभाजीनगर हायवे पूर्ण मेन हायवे, आणि हे पहिलं टोल गेट आहे तिथलं. आता औसापर्यंत स्ट्रेट रोड आहे, तिथून पुढे मध्ये एक टर्न आहे. पोलीसवाले आद्याला पकड देतात. हो पकडा पकडा, कंटेंट भेटल, पकडा हो, कंटेंट भेटल. आई साहेब, वारं एवढं सुटलंय ना, गाडीला एवढं रेजिस्टन्स येईल, बेकार बेकार रेजिस्टन्स येईल गाडीला. आणि त्या दिवशी गावाकडून, म्हणजे सॉरी मुंबईहून येताना गाडी एवढी पळवली ना, इंजन ऑइल कमी झालंय गाडीचं, त्यामुळे आता ऑर्डर केले, उद्याच्याला येईल. तोपर्यंत गाडी मला असं खेचू वाटणं गेले, पण असा रस्ता बघितल्यावर भाई पळवायचं तर मन करतेच. ठीक आहे, 80च्या ऍव्हरेज स्पीडनं जाऊ आपण. आतमध्ये हे सरळ जातो संभाजीनगरला, इथून असं जाऊन या बाजूला. इथून लेफ्ट साइड आदित्य यायला, आदित्यसाठी थांबू मागे जरा. गाईज गाईज गाईज, आता रस्ता जरा खराब आहे, पण ठीक आहे,
थोडंफार ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. आता गावाकडचे रस्ते म्हणलं तर असंच असणार. आणि आज कसं फ्रायडे आहे ना, तर त्यामुळे गर्दी कमी असू शकते. गर्दी कमी असू शकते असं म्हणणं आहे माझं. आहे की नाही काय तिथे गेल्यावरच समजेल ते तर. कधी कधी वाटतं जिक्सर पेक्षा एफझी घेतली असती बरं झालं असतं वाटायला. कारण की जिक्सर ऑफ रोडिंगला चलत ना, पण एफझी चलते बऱ्यापैकी. आता रस्ता तर खराब आहे, सावकाश चालतोय खरं. हे बघा भाई, या साईडला लोकांची शेत मस्तपैकी हिरवीगार. आणि आता पावसाळा चालू आहे ना, त्यामुळे मोस्टली तुम्हाला म्हणलं जसं की मी इकडे तुम्हाला ऊसाची शेती बघायला भेटेल. ओ भाई, तेव्हा काम सिनिक रोड आहे. मस्ती गाडी तर पार्क केली. आता गर्दी तर दिसायला बऱ्यापैकी. म्हटलं स्टँडवरच लावतो गाडी, म्हणजे कोण हलवणार नाही. ओके, सो वी आर हेअर. करंटली आता मंदिरात काय गेलं, तिकडे गर्दी खूप होती. आणि आता रामकुंडामध्ये पण मस्तपैकी जरा फिरलो. क्राऊड तसे दिसते मला बऱ्यापैकी, कारण की आज फ्रायडे. सो काय जास्त मधून दर्शन वगैरे झालं नाही. आणि आता निघतो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. आता बघूया, लेट्स गो.
सो गाइज वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर सेकंड डेस्टिनेशन दॅट इज हतलाई देवी मंदिर. आणि सध्या आपण जाणार आहोत. हे स्ट्रेट शॉर्टकट रस्ता आहे, म्हणजे मेन संभाजीनगर रस्त्यावरून जो जातो मधला हे रस्ता शॉर्टकट. आणि आता हे डायरेक्ट धाराशिव गावात जाणार आणि गावातून परत पुढे बार्शी नाक्याला जाऊन तिथून पुढे मंदिर आहे. आणि जायच्या अगोदर मी विचार करतो काहीतरी भूक तर लागली आहे मला, काहीतरी जेवण वगैरे करावं मस्तपैकी आणि त्यानंतर आपण फिरू. सो आता निघूया लवकरच, लेट्स गो. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव. आणि इथून राईट साईडला हे खाली रोड जातो बार्शी नाक्याकडे आणि आपण तिकडं जायचं. आता लहानपणी जेव्हा शाळेला यायचो ना तेव्हा मजा यायची. ऑल तुम्ही कॉलेज पण केले, पण मोस्टली कॉलेज माझं डायरेक्ट स्ट्रेट रोड होता, तर खाली जायची गरज पडत नव्हती. पण शाळेतल्या मेमरीज अजून पण स्ट्रॉंग आहेत. बरेचसे डेव्हलपमेंट झाले तसं पाहिजे झालं तर, पण काही गोष्टी जिथल्या तिथं तशाच आहेत. सो त्यामुळे जरा भारी वाटतं अजूनसुद्धा. आणि जमलं तर मी बघेन हतलाई देवी मंदिराकडे गेल्यानंतर तिकडं जर माझ्या जुन्या म्हणजे 7वी आणि 8वी जिथं मी केली त्या शाळेत जाऊन येता आलं तर जाऊन येईन, किंवा बाहेरूनच फक्त व्हिजिट करून येईन, कारण की तेवढा टाईम पण नसणार आपल्याकडे, आय नो. सो विचार करतो आता जेवण करावं. तसं मी नॉनव्हेज खात नाही, पण बघू व्हेज बिर्याणी भेटली तर. हे दोघं तर नॉनव्हेज खाणार आहेत. सो लेट्स सी. ए आयच्या गावात गाडी कुठं लावू रे? ओके सो गाईज लेट्स गो. जेवण वगैरे झाले आणि उशीर पण झाला तसंच. सो निघूया आता आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे. हतलाईला जाऊ. सध्या आहोत आपण बार्शी नाक्याला, आणि म्हणजेच राजमाता जिजाऊ चौक. आणि इथून लेफ्ट साईडला जो रोड जातो तो सरळ हतलाईकडे जातो. रोडची अवस्था जरा खराबच आहे, व ते काम चालू वाटतं रोडचं. हा मस्त आहे भाई. फर्स्ट टाइम आलोय मी इकडे, आणि खूप वर्षांनी, म्हणजे फर्स्ट टाइम खूप वर्षांनी आलोय. आणि भाई साहेब इतके दिवस ऐकलं होतं. मस्त आहे, डोंगरावरती मस्त चिल वातावरण आहे एकदम. आणि असं साईड नंबर झाडं वगैरे आहेत ना, त्यामुळे एक नंबर वाटतंय. ठीक आहे, चांगला आहे चांगला आहे. इथंच लावायचे. ओके सो वी आर हियर. गाडी इकडे लावली. मंदिर कुठल्या साईडला? इकडं का इकडं? हे थांब ना, जॅकेट. ओके सो गाईज वी आर हिअर. आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले आणि एकदम चिल वातावरण आहे इकडचं, थंड.
शांतता आहे. आणि आता जाऊया. मंडळाचा गणपती पण बघायचा आहे. जमलं तर माझ्या जुन्या शाळेकडे पण जाऊन येईन मी. आणि हे 2 नमुने माझ्यासोबत आहेत. हे तोंड दाखवा रे, हे तुमचं तोंड दाखवा. शाळेत कोणासाठी चालला आजी तू? चाललोय कुणासाठी? कधी म्हणलं काढून टाक, तोंड दाखवा, तुमचं तोंड दाखवा. ओके, सो लेट्स गो. ओके, सो गाईज वी आर हेअर. आता वापस निघतोय. आपल्या मस्तपैकी दर्शन वगैरे झाले मंदिरात. आणि आता आलो होतो गणपतीची मूर्ती बघायला. सध्या अजून गणेश चतुर्थी लांब आहे, पण गणपतीची मूर्ती बुक केली होती मंडळाची. ही मूर्ती आहे, अजून कलरिंग बाकी आहे. आणि बाकी पण मूर्त्या खूपशा असे छान छान आहेत. आणि आता निघतोय वापस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. राईड सेफ, बी सेफ. ब्लॉग आवडला असेल तर मस्तपैकी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि फीडबॅकमध्ये तुमचे म्हणजे फीडबॅक पण कळवा कमेंटमध्ये. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.